जय शिवराय मित्रांनो. शासकीय मदत थांबली असेल तर तुम्ही आता लेखी तक्रार करू शकता आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पोस्ट किंवा त्यांच्या त्यांच्या कार्यालयाला मध्ये जमा तुम्ही करू शकता. काय झालं की यंदा राज्यामध्ये दुष्काळ घोषित झाल्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना शासकीय लाभापासून वंचित ठेवू नये असे आदेश प्रशासनाने सर्व बँकांना दिले. तरीही बँकेकडून असे होत असल्यास शेतकऱ्याच्या खात्याला होल्ड जरी लागला असेल, शेतकऱ्यांनी या संदर्भात संबंधित तहसील आणि अग्रिम बँकेकडे लेखी तक्रार करण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. यावर्षी शासनाने दुष्काळ घोषित केला, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बँक कृषी कर्जाची सक्ती वसुली करणार नाही. खरीप हंगामामध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करता येणार असून पीक कर्ज घेताना बँकांनी सिबिल स्कोअरची अट लावू नये. त्यामुळे शेतकरी स्वच्छेने नवीन कर्ज घेऊ शकतील असे प्रशासनाच्या वतीने आज सांगण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही सर्व पात्र नागरिकांना अनिवार्य असून खातेधारकांनी त्यासंबंधी बँकेकडे चौकशी करावी. तसेच व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता असल्यास प्रधानमंत्री मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस किंवा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेमध्ये अर्ज करावा व त्या संदर्भात चौकशीसाठी PMSFME बाबत तालुका कृषी अधिकारी आणि CMEGP जिल्हा उद्योग केंद्राशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे व वारंवार आपली बँक तसेच मोबाईल नंबर बदलू नये असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलं आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतीही बँक अडवणार नाही. जर अडवली तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे तुम्ही लेखी तक्रार मांडायची आहे. त्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांना तिथं उत्तरे मिळणार आहे.